प्रत्येकासाठी एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू असा असतो. कारण निवृत्तीनंतर कुठेतरी आयुष्यभर केलेल्या शारीरिक मानसिक मेहनतीपासून सुटका असते. तर तिथेच निवृत्ती म्हणजे सत्काराच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या आणि महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्राध्यापिका झाला आणि आपण मूलचीयन झाला. आपण 2022 ते 2025 या कालावधीत पर्यवेक्षक म्हणून तर 2025-26 या काळात महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून भूमिका सांभाळली. कोणालाही प्रेशराईज करणार नाही, आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या उंचावल्यावर दिसत आहे. या सरांच्या काळामध्ये कठोर अशी 3 त्यावेळेला बोर्ड परीक्षा देखील पहिल्यांदाच झाली आणि ती देखील यशस्वी झाली. सरांना नाटकाची आवड होती का? आम्ही धुळे येथे नाटकाचा जेव्हा प्रयोग केला होता तेव्हा सर अगदी आवर्जून तो प्रयोग बघायला आले होते. शिस्तप्रिय नियोजनबद्ध असा स्वभाव असणारे ठाकरे सर हे एक भाऊ आणि 5 मुली असलेल्या मोठ्या परिवाराचे जरी सदस्य असले तरी महाविद्यालयातील महिलांना ते कायम माझ्या बहिणीसारख्या आहात असेच उल्लेख करतात. आणि आम्हाला कौटुंबिक कुठल्या अडचणी असल्या तर खरोखर मोठ्या भावासारखे ते समजून पण घेतात. कोणी चुकीचा वागला तर आपण तसं वागायचं नाही, आपण चुकायचं नाही, कारण देव बघत असतो. ते हो काय करायचं ते ठरवतो. धन्यवाद. धन्यवाद. महानुभावांना विनंती, कृपया आपण असं वाट पाहायची. तो दिवस अखेर उजाडला. जानेवारी पासून मॅडमने एकच घोषा लावला होता, ही माझी शेवटची प्रिलिम, ही माझी शेवटची बोर्ड परीक्षा, ही माझी शेवटची मॉडेलशिप. अगदी गेल्या महिन्यात सुद्धा मॅडमने एकच वाक्य, हा माझा शेवटचा पगार आहे बरं का. हाच विचार आणि हाच उत्तर मॅडमचा कायम असायचा. खरं म्हणजे आम्ही तुम्हाला स्वतःहून कधीच काही म्हटलं नाही, पण तुम्हीच जायच्या सतत गोष्टी करायच्या. काळ फार पटकन निघून जात. माझी पर्यवेक्षिका स्वाती महाटे. मनपूर्वक धन्यवाद. प्राध्यापक प्रबोधिनी अध्यक्ष उमेश ठाकरे. त्यांच्या आयुष्यात साथ देणाऱ्या कल्पनाताई. धन्यवाद. आणि माझ्या सहकारी बंधू आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत भावूक आणि संमिश्र भावनांचा. कारण गेले अनेक वर्ष ज्यांच्यासोबत आपण काम केले ते आपले सहकारी उपप्राचार्य आर.व्ही. ठाकरे सर, पर्यवेक्षिका स्वाती मराठे मॅडम तसेच प्रयोगशाळा परिचय बारेला दादा आज सेवेतून निवृत्त होत आहेत. या सर्वांसोबत जवळजवळ 20-22 वर्षात आपण सोबत राहिलेलो आहे, काम केलेलं आहे. तशा अनेक आठवणी आहेत, पण मी अगदी थोडक्या शब्दात ते म्हणते. वंजारी सर आणि आपल्या आजी प्राचार्य दीपक सांभाळले. तसेच त्यांच्याजवळ प्रसंगाला शोभेल अशा वेगवेगळ्या बोली भाषेतल्या म्हणींचा पण खूप खजिना आहे बरं का. आणि वेळोवेळी तो खजिना वापर करण्याची कला पण त्यांना चांगलीच अवगत आहे. सरांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं की काम कसं व्हायला पाहिजे. आता परत तो विषय येतोय, पण काढावासा वाटणारच तो विषय. काम कसं व्हायला पाहिजे, अगदी 0 एररलेस. पण काय करणार सर, माणसं आहोत, जो काम करतो त्याच्याकडूनच चुका होतात. दोघांची राशी तूळ आहे. तूळ राशीवर वायूचा प्रभाव असतो आणि माणसं
इंडिव्हिज्युअलवर कठोर वाटत असली तरी ती चांगली असतात. त्यामुळे आधीचा काळ जसा गेला तसाच पुढचा या ठिकाणी देखील ते जुळून गेले आहे आणि याचंच एक फलित म्हणून आपल्याला या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला तसेच माझे सर्व शिक्षक उपस्थित केले. तसेच सर्व शिक्षक तर आपण आज इथे प्राध्यापक श्री खांके सर, तसेच प्राध्यापिका सौ भराटे मॅडम व बाजरी दादांच्या काढून घे बाई. आपण आजचे सरकारार्थी मोदी आरबी ठाकरे सर आणि स्वाती बराटे मॅडम आणि भावसिंग बारेम हे आमचे. मी सांगतो की मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आहे. त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा सगळं माझं सुरू करण्याच्या अगोदर गणेश सरांनी जे 2 प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगतो की त्यातून बाहेर निघा. ते वातावरण चांगलं आणि मी 4 वर्षापासून पाहिलं असेल सूर्यवंशी सरांनी त्याच वातावरणात मी ठेवलेले आहे. पहिला पण त्यांचं की अपडाऊन करत असताना मला काही कोणी भेटलेलं नाही कोणी सूर्यवंशी सर आणि मला एकच मुलगा आहे शुभम बिन गौरव एकच आहे. त्याच्यानंतर सरांनी किंवा मॅडम असतील की माझ्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी कौतुक केलेलं आहे बाकीच्यांनी केलं नाही असं नाहीये. त्यांच्या मनात आहेच, अगदी मी ते कन्सिडर करतो की सर एवढे फ्रेश कसे असतात. मी विद्यार्थी महाविद्यालयात येताना की माझं 4थी पर्यंत शिक्षण एक खेड्यागावात झालेलं आहे आणि 5वी तर MSc धुळ्यामध्ये. वडील शेतकरी असल्यामुळे जे शेतकरीचे ज्यांचे वडील शेतकरी त्यांना माहिती शिल्पा सगळे मॅडम, कोऑर्डिनेटर उमेश पाटील सर आणि गोंधारे सर, तसेच आजचे सरकारार्थी माननीय उपप्राचार्य ठाकरे सर, पर्यवेक्षिका बंके मॅडम. आजच्या या वृत्त निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवनियुक्ता राजश्री महाजन मॅडम यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली.